मी ऋषी इनामदार यांच्या आईला गोळी मारली आहे त्याची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. कंप्लेंट कशाला? अहो शोध अजून सुरू आहे. अहो सर ते शोध कार्य सुरू राहील पण गोळी कोणी मारली आहे तो माणूस पण सापडायला हवा ना. ठीक आहे पाटील, घ्या यांची कंप्लेंट. मी नाही बोलत उभं होतो आणि सर ते तुमच्या सर्च पार्टीचा काही अपडेट आलाय का? काही कळलं नवीन? नाही अजून तरी नाही, पण आम्ही तपास करतोय. अहो साहेब काय बोलताय तुम्ही? प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे. काल जर मी हेच ऐकायलोय. अहो माझी आई कुठे आहे सांगा की. हे बघ कमळी, आम्ही आमचं काम करतोय. अहो साहेब काय काम तेच विचारायलोय मी. कुणीच सांगाना झालं इथं काय चाललंय. माझी आई तिथं दरीत पडल्या, तिला गोळी मारल्या कुणीतरी. तिला हुडकणा झालंय. तुम्ही ती सापडलेली नाही ना, तो गोळी मारणारा सापडलाय. काय करायचंय आम्ही? नाही बरोबर आहे. आज जर मी मोठ्या घरची श्रीमंत घरची पोरगी असतो की नाही, तुम्ही असं शांतपणे माझ्या संग बोलला नसता. आतापर्यंत अख्खं जंगल पालतं घातलं असतं. तुम्ही शोधून काढलं असतं माझ्या आईला. ती जिवंत आहे का नाही हे बी माहिती नाही तुम्हाला. मला तुम्ही काहीच सांगणं झालं. मी पाया पडतो तुमच्या, फक्त माझी आई कुठे आहे मला सांगा. मला माझ्या आईला भेटायचंय. शांत हो. ओके सर, तुम्ही तिची सिच्युएशन पण प्लीज समजून घ्या. आणि मला एक गोष्ट कळत नाही, तुमचं सर्च ऑपरेशन सुरू आहे इतके दिवस, अजून बॉडी पण नाही सापडली. याचा अर्थ त्या जिवंत आहेत ना, मग का नाही सापडत आहेत त्या? एक्झॅक्टली. आणि म्हणून आम्ही आमचा शोध थांबवलेला नाहीये. आमची सर्च टीम अजून तपास करतेय. शिवाय आम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला, हॉस्पिटलला ही माहिती दिलेली आहे. म्हणजे माझी आई जिवंत आहे ना. हो मागच्या 2 तासात कोणती जखमी बाई हॉस्पिटलला दाखल झाली असेल तर त्याचाही तपास आम्ही करतोय. हे बघ, जोपर्यंत आम्हाला कोणताही ठोस पुरावा सापडत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीच शक्यता देऊ शकत नाही. माझी आई जिवंत आहे. ती नाही जाणार मला अशी सोडून. माझी आई जिवंत आहे.